एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, की आधीच्या बायका व्यायाम का करत नव्हत्या किंवा एक्सरसाइजची त्यांना का गरज नव्हती? या कारणामुळे. नमस्कार. आता तुम्हाला माहिती आहे आपण 30 दिवसाचं चॅलेंज घेतलंय जुनं ते सोनं असतं आणि आजचा दिवस आहे चौथा आणि आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी. हां, पण ही नॉर्मल लसणाची चटणी नाहीये बरं. तर ही लसणाच्या पातीची चटणी आहे. आता यासाठी अर्धा लसणाची पात लागणार आहे, थोडासा पुदिना सॉरी आणि तेल, मीठ साधं मीठ नाहीये, मोठं मीठ जे असतं ना ते घेतलंय, जिरं आणि मिरच्या ज्या महत्वाच्या आहेत. तिखट जेवढं हवं असेल तेवढ्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता. तर चला बघूया, की पारंपरिक पद्धतीने ही लसणाच्या पातीची चटणी नक्की कशी बनवायची. आता या मिरच्या ज्या आहेत पहिल्यांदा आपण मोडून भाजून घेऊयात. नॉर्मल खरड्याला वगैरे भाजतो ना, तशा पद्धतीने भाजूया. हां, मिरच्या झाल्यात आपण तवा तापलेला आहे. त्याची काय हं. लसूण आपला निवडून झालाय. बस आता हे बारीक सगळं चिरून घेऊयात आणि पाट्यावरती वाटूयात. पाट्यावरती करायची आपल्याला ही चटणी. जशी पारंपरिक पद्धतीने करत होते ना, अगदी त्या पद्धतीनं. आता या पाट्यावरती आपल्याला जे चटणी आहे ना ती करायची आहे. थोडंसं अवघड आहे. मला पण जास्त सवय नाहीये. पहिल्यांदा आपल्याला जिरं वाटून घ्यावे लागतील. मी थोडंसं भाजून घेतलंय हलकसं. जिरं थोडं बारीक झालंय त्यामध्ये आपण आता ह्या मिरच्या घालूयात. आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे यातला लसणाची ही पात
लसणाची चटणी जी आहे ना ती आपली झालेली आहे आणि मला वाटतंय की आपला हा 30 दिवसाचा सेगमेंट होईपर्यंत माझं 4-5 किलो वजन असं कमी होणार आहे. काही करायला लागणार नाही त्याच्यासाठी. ती चटणी आपली तयार झाली की आपण यामध्ये काढून घेऊयात आणि मग बघूयात की नक्की कशी झाली आहे ती. आता माझा सगळ्यात फेव्हरेट पार्ट आहे की नक्की कसं झालंय ते बघायचंय. लसणाची चटणी तयार आहे, भाकरी तयार आहे. बघूयात कसं झालं. या सगळ्यात भारी काय वाटतं माहितीये? लसणाचा तिखटपणा आणि मिरचीचा तिखटपणा जो आहे ना त्याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतंय आणि मिरची आपल्याला थोडीशी तिखट लागली होती म्हणजे वाटली होती. त्याचा खाट जो आहे तो जबरदस्त सुटला होता. पण ते आता मिठामुळे थोडंसं बॅलन्स झाले चव. त्यामुळे ज्यांना तिखट नाही आवडत जास्त ते लोक देखील खाऊ शकतात. दही सोबत जर खाल्लात ना भारी लागणार आहे. भारी म्हणजे ते मी सांगू नाही शकत आहे की किती भारी लागणार आहे. दही आणि खरडा लसणाची चटणी ज्याला आपण म्हणतो. नक्की ट्राय करून बघा आणि हा प्लीज कमेंट मध्ये कळवा तुमच्याकडे अशा काही पारंपरिक रेसिपी असतील तर. मी हे संपवते, तुम्ही तोपर्यंत थोडीशी वाट बघा. लवकरच घेऊन येते आणखी असा एक पदार्थ जो जुना असेल पण सोन्यासारखा असेल.